मित्रांनो, आपणा सर्वांचे डिअर एस.एम. सर स्वाध्याय या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा पेपर जो इतिहास व राज्यशास्त्र या पेपरविषयी संपूर्ण माहिती आपण या कशा प्रकारचा पेपर सोडला याविषयी आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, पहिले सर्वप्रथम आपण सर्व हे जे काही सूचना दिलेल्या आहेत या सूचना अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे आणि नंतरच पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। विधान क्रमांक 1 आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले। पर्याय दिले आहेत 4। 1 अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर, ड कोलकाता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ऊर। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले। 2 महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री रिकामी जागा हे होते। पर्याय दिले 4 अ वसंतराव नाईक, ब यशवंतराव चव्हाण, क शंकरराव चव्हाण, ड वसंतदादा पाटील। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब यशवंतराव चव्हाण। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते। विधान क्रमांक 3 हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद यांनी केला। पर्याय दिले 4 अ जेम्स मिल, ब फेडरिक मॅस्क्युलर, क माउंट स्टुअर्ट एलिफंटन्स, ड जॉन मार्शल। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब फेडरिक मॅस्क्युलर। हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद फेडरिक मॅस्क्युलर यांनी केला। प्रश्न क्रमांक 1 ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। आता 1 जोडी दिली आहे, रायगडाला जेव्हा जाग येते ते जोडी दिली वसंत कानेटकर। 2 टिळक आणि आगरकर यांची जोडी दिली आहे विश्राम बेडेकर। 3 साष्टांग नमस्कार यांची जोडी दिलेली आहे आचार्य अत्रे। 4 एकच प्याला याची जोडी दिली आहे अण्णासाहेब किर्लोस्कर। 4 नंबरची जोडी चुकीची आहे, एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर। 2 जोडी दिली आहे लिओपोल्ड व्हॅन रँके, ती जोडी दिली आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री। 2 मायकेल फुको यांची जोडी दिली आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज। 3 कार्ल मार्क्स यांची जोडी दिली आहे दास कॅपिटल। 4 रिने देकार्त यांची जोडी दिली आहे रिझन इन हिस्ट्री, ही चुकीची जोडी आहे। चुकीची जोडी दिलेली आहे या ठिकाणी 4 नंबरची रेने देकार्त रिझन ऑफ इन हिस्ट्री। 3 जोडी दिली आहे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, हीच पहिली जोडी चुकीची दिलेली आहे, ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतीही 2 पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे। भारतातील ग्रंथालये व शहरे, शहरे आणि ग्रंथालयाचे नाव। शहर आहे कोलकाता, या कोलकाता शहरातील ग्रंथालय आहे नॅशनल लायब्ररी। दिल्ली या शहरात ग्रंथालय आहे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी। हैदराबाद या शहरात ग्रंथालय दिले आहे स्टेट सेंट्रल लायब्ररी। मुंबई या शहरात ग्रंथालय आहे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी। पुढीलपैकी संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे। भारत एक खोज मालिकेतून मांडलेली घटना। 1 अशोक आणि मौर्य साम्राज्य। 2 विज्ञान कलांचा विकास। 3 1857चे स्वातंत्र्य संग्राम। 4 भक्ती आणि सुफी चळवळ। संकल्पना चित्र 3 आपण पूर्ण करूया। महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे। 1 माथेरान। 2 लोणावळा व खंडाळा। 3 चिखलदरा। 4 महाबळेश्वर व पाचगणी। या प्रकारे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आहेत। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 ब टिपा लिहा कोणतीही 2 हे आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पुन्हा लिहायची आहेत। मित्रांनो, तर या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। 1 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? तर हा उतारा वाचल्यानंतर कळणार आहे आपल्याला। तर उतारा वाचला आपण
तर मेजर ध्यानचंद हे 1936 भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. 2. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या उत्तर वाचल्यानंतर कळेल आपल्याला 29 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 3 आहे हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. याचे उत्तर आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला समोरील व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान क्रमांक 1 महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी रिकामी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पर्याय दिले आहेत अ 25%, ब 30%, क 40%, ड 50%. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ड. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. विधान क्रमांक 2 शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी रिकामी जागा करण्यात आली. पर्याय दिले आहेत अ जलक्रांती, ब हरित क्रांती, क औद्योगिक क्रांती, ड धवल क्रांती. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. मित्रांनो यापैकी कोणती 2 लिहायचे आहेत. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात हे विधान बरोबर आहे. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण सकारण स्पष्ट करणार आहोत. 2 माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे हे विधान चूक आहे. 3 आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे सुद्धा विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक 8 अ पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक यापैकी कोणती एक संकल्पना स्पष्ट करणार आहोत तर त्याची संकल्पना स्पष्ट केलेली आपण पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदाराची भूमिका हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. तर निवडणूक आयोगाची भूमिका 1 मतदारसंघ निर्माण करणे आणि मतदाराची भूमिका आहे आचारसंहितेचे पालन करणे. 2 निवडणूक आयोगाची भूमिका मतदार याद्या तयार करणे आणि मतदार म्हणून भूमिका आहे मतदान करणे. अशा प्रकारे आपण निवडणूक प्रक्रिया पाहिलेली आहे. 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. यामध्ये 1 आव्हान आहे साक्षरतेचा अभाव. 2 जातीयवाद व धर्मवाद. 3 दुष्काळ आणि गरिबी. 4 भ्रष्टाचार आणि अपारदर्शक प्रशासन. अशा प्रकारचे भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने आहेत. प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक. यापैकी आपण एक सोडवणार आहोत ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे.